उमेद न्यूज मराठी, आशेचा किरण, सत्याचा आवाज, जिथे प्रत्येक बातमी देते नवी उमेद। आजच्या या भारतीय जनता पक्षामध्ये सुनीताताई भांगरे तथा या ठिकाणी दिलीपराव भांगरे यांच्या प्रवेशाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष साहेब माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांच्या उपस्थितीत खऱ्या अर्थाने हा प्रवेश सोहळा या ठिकाणी पार पडला। हा पार पडत असताना साहेबांनी म्हणजे विखे साहेबांनी या ठिकाणी आश्वासित केलेलंच आहे। आम्ही देखील या ठिकाणी सर्वजण आश्वासित करतो का या जिल्हा परिषदेच्या 6च्या 6 जागा, एक आपली पठारातली जागा, अशा 7 जागा जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या 12 गण या ठिकाणी भारतीय जनता पक्ष निवडून आणू, हेच या निमित्ताने आपल्याला आश्वासित करू इच्छितो साहेब। आणि नक्कीच आपला हा तालुका या ठिकाणी भाजपमय होईल। पूर्ण या ठिकाणी आपल्या पक्षाची पताका गावखेड्यापर्यंत खऱ्या अर्थाने जाईल आणि त्याच्यानंतर होणाऱ्या ज्या काही ग्रामपंचायती असतील ह्या देखील पुढच्या भविष्यातल्या 100% या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आलेल्या आपल्याला दाखवून देऊ, हेच आजच्या निमित्ताने सांगतो साहेब। आपण खऱ्या अर्थाने वेळात वेळ काढला आणि खऱ्या अर्थाने आमचा प्रवेशाचा 1 वाजताचा वेळ होता, परंतु साहेब आपण जाणीवपूर्वक या ठिकाणी थांबलात। नक्की खऱ्या अर्थाने आपले तितके आभार कमीच आहेत। आदरणीय विखे साहेब या ठिकाणी या प्रवेशाच्या संदर्भात जातीने लक्ष देतात आणि जातीने लक्ष देऊन खऱ्या अर्थाने हा प्रवेश घडून आणला, त्यांचे देखील खऱ्या अर्थाने मी आभार व्यक्त करतो। सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेत। पुनश्च एकदा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, स्वागत करतो। भविष्य काळात या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आपल्याला या ठिकाणी पूर्ण तालुका भारतीय जनता पक्ष करायचा आहे। त्या दृष्टिकोनातून आता शेवटची आपल्याला या ठिकाणी घोषणा द्यायची आहे, भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद सर। खूप खूप धन्यवाद। यानंतर उल्हासनगर येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश आहे। अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार, सर्वांचे धन्यवाद। राजेशजी वदरिया आणि प्रशांतजी पाटील यांनी व्यासपीठावर यायचं आहे। उल्हासनगर येथील कार्यकर्ते थांबतील। बाकी नगर जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचं, पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार, धन्यवाद। हो, उल्हासनगर येथील कार्यकर्त्यांचा प्रवेश होईल। अकोला तालुक्याच्या सगळ्या महिला बंधू भगिनी समोर उभे राहा। अकोला, एक मिनिट, अकोला आहे बाजूला जरा। अकोला आमच्या महिला भगिनी आहे, पहिले महिला या सगळ्या महिला भगिनी आहे। इकडे या बाजूला, या बाजूला उजव्या हाताला या, उजव्या हाताला या। तुम्ही इकडे, तुम्ही या बाजूला या। अरे तुम्ही बाजूला प्लीज। अरे फक्त महिलांचा फोटो आहे, तुम्ही बाजूला 2 मिनिटं जरा थोडं महिला पहिला महिला उभे राहू दे, नंतर तुम्हाला बोलवतो। तुम्ही इकडे आता, इकडे या बाजूला आता, या बाजूला या बाजूला या। भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। आता महिलांनी बाजूला जाऊन पुरुष मंडळी या पुढे, आता पुरुष मंडळी पुढे, कार्यकर्ते या, पुरुष मंडळी पुढे या, महिला बाजूला व्हा। अकोला चला, अकोला पुरुष कार्यकर्ते पुढे या एकदा। चल इकडे बरे लवकर या मंडळी। भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। धन्यवाद सगळे, सगळ्यांचे आभार, सगळ्यांचे आभार। यानंतर उल्हासनगर येथील कार्यकर्ते सभागृहामध्ये थांबतील। सर्व अकोले आणि अहिल्यानगर येथील कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद।
आपले उल्हासनगरचे जिल्हाध्यक्ष राजेशजी यांनी व्यासपीठावर यायचंय. प्रशांत पाटील यांनी व्यासपीठावर यायचंय. उल्हासनगर येथील कार्यकर्त्यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होईल. बाकी सर्व अहिल्यानगरच्या कार्यकर्त्यांचा, अकोलेंच्या कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद. आपण या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपले मी मनापासून आभार मानतो. आदरणीय सगळ्या अकोला तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी या हॉलच्या बाहेर जमायचंय. मग तिथं मग बाकी पुढचे मग सांगतो पुढे काय करायचं. अकोलेचे सगळे कार्यकर्ते हॉलच्या बाहेर थांबतील. ऑफिसच्या बाहेर जमा एकत्र. सुनीताताई ताई सगळ्यांना घेऊन बस एकत्र बस सगळ्यांना. अकोल्याचे सगळे कार्यकर्ते हॉलच्या बाहेर थांबतील. आदरणीय विखे पाटील साहेब तुम्हाला काही सूचना देणार आहेत. त्यांनी आपण सर्वांनी हॉलच्या बाहेर थांबायचं आहे. यानंतर उल्हासनगर येथील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होईल. कुलविंदर सिंग उल्हासनगर उबाटा शहर प्रमुख म्हणून कार्यकर्ते होते. कुलविंदर सिंगजी बैस यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत. इंदर गोपलानी परिवहन समितीचे सदस्य आहेत, त्यांचंही भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत. सुनीलजी विलासजी पवार यांचंही देखील भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत. उल्हासनगरमधील हे कार्यकर्ते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. कुलविंदर सिंगजी बैस हे उल्हासनगर उबाटाचे शहर प्रमुख म्हणून कार्यरत होते. आदरणीय रविभाऊंच्या नेतृत्वामध्ये या कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश होतोय. ग्रुप फोटोसाठी उल्हासनगरचे सर्व कार्यकर्ते ग्रुप फोटोसाठी उभे राहतील. भारतीय जनता पार्टीचा अरे भारत माता की अरे वंदे. कराडमधील काही कार्यकर्त्यांचा प्रवेश बाकी आहे. ते कार्यकर्ते आता इथे उपस्थित आहेत, त्यांनी व्यासपीठावर यायचंय. विष्णू गायकवाड, तुकाराम निकम, पोपटराव निकम. उल्हासनगरचे कार्यकर्ते खाली जातील. धन्यवाद. उल्हासनगरच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार. किसनराव निकम, धानाजी कदम, रमजान मुलानी, राजेंद्र पवार या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशासाठी व्यासपीठावर यायचंय. आमदार मनोजदादा आलेत का? हा, मनोजदादा पुढे या. उल्हासनगरच्या सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद. उल्हासनगरच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद. आणखी प्रवेश बाकी आहे. धन्यवाद. यानंतर कराड उत्तर मधील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश आपल्या काही बाकी होता. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वामध्ये सर्व उल्हासनगरच्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. यानंतर कराड उत्तर येथील कार्यकर्त्यांचा मनोजदादांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश होतोय. विष्णू गायकवाड, विष्णूजी गायकवाड आहेत ना? आले. यांचा उद्या. उल्हासनगरच्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद. उल्हासनगरच्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद. धन्यवाद. यानंतर कराड उत्तर